वसमत तालुक्यातील गिरगाव येथील वीर मठ संस्थानचे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज उर्फ बापू यांचा वाढदिवस औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे भाजपाचे नेते अंकुशराव आहेर यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यावर यावेळी शेकडोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। भाजपा नेते अंकुशराव आहेर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांना पुष्पहार घालत फटाक्याच्या आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी महाराजांनी देखील सर्वांना शुभ आशीर्वाद दिल्याचं पाहायला मिळालं। जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या मार्फत बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन करण्यात आले। जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी जागेवरच निवड संधी ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील खासगी संस्था बँक कंपन्यांमध्ये असलेल्या रिक्त पदासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना कामाची संधी दिली जाते। जास्तीत जास्त उद्योजकांनी आपली रिक्त पदे या कार्यालयास कळवितात, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मध्यवर्ती प्रशासकीय इमारत S3 दुसरा माळा हिंगोली येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी जागेवरच निवड संधी मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मीडिया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे। या सोशल मीडिया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधीची सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येत आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रातील 10,000 पदांसाठी, UK मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिपरिचारिकतेच्या 120 पदांसाठी तर फिनलँडमध्ये काळजी वाहकाच्या 50 पदांसाठी भरती होणार आहे। याबाबतची माहितीही या चॅनलच्या माध्यमातून घेता येणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्या मार्फत गटई कामगारांना गटई काम करण्यासाठी ग्रामपंचायत नगरपालिका क्षेत्रात गटई स्टॉल देण्याची योजना राबवण्यात येत आहे। या गटई स्टॉल योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी सदरील संकेतस्थळाला भेट देऊन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली या कार्यालयाशी संपर्क करून दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्या मार्फत करण्यात आले आहे। कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर विद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त बाल कायद्याची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात कुरुंदा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक यांनी विद्यार्थ्यांसमवेत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांना संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस मदत क्रमांक 112 डायल करून तात्काळ मदत मिळू शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले। केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्यात तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्यातील विविध 10 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे। तसेच विद्यार्थ्यांना विविध लाभांचे वितरण नाव नोंदणी करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक करिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी उपक्रम, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू तसेच जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार महिला क्रीडा मार्गदर्शक असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत
कर्ज रकमेत एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50% सवलत ओटीएस देण्याबाबतची सुधारित एक रकमी योजना दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हिंगोली जिल्हा व्यवस्थापक SN झुंजारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.